नमस्कार मत्स्यप्रेमी हूँ। अनेक प्रकारच्या खेकड्यांपैकी हा आहे काळ्या पाटीचा खाडीचा खेकडा, क्रॅब किंवा कुर्ली। तर आपण आज पाहणार आहोत खेकडा साफ कसा करायचा। तर प्रथम या खेकड्याचे डेंगे म्हणजेच पाय हे तोडून घ्यायचे, व्यवस्थित पकडायचं, तोडून घ्यायचे। मोठे डेंगे जे असतात ते साईडला करून काळजीपूर्वक तोडावे लागतात। मोठे डेंगे अर्थात विकणारे ते तोडून देतातच, पण काही वेळा तो नीट जर तुटला नाही तर तो आपले बोट पकडू शकतो। तर हे पूर्ण डेंगे काढून झालेले आहेत। तर याच्या पोटाखालचा भाग हा अनावश्यक आहे, तो काढून घ्यायचा। तोंडाकडचा पण त्याच्यात हे जे छोटं छोटं आहे ते काढून टाकायचं। हे सगळं अनावश्यक आहे। तर खेकड्याच्या वरती जी माती असते, चिखल असतो, तोही स्वच्छ धुवून घ्यावा लागतो। हा स्वच्छ धुवून घ्यायचा। त्याच्यात बारीक बारीक कुठे असेल घाण ती सगळी धुवून घ्यायची। चिखल माती सगळी निघाली पाहिजे, चोळून घ्यायचं। स्वच्छ धुवून झाला की आता आपण हा फोडायचा आहे। हे सगळं ओपन केलंय, फोडलंय, फोडून दाखवलंय। हे डेंगे बाजूला काढले छोटे मोठे आणि आता हे फोडते। तर फोडल्यानंतर पकडून व्यवस्थित ते फोडायचं। हे जे वरचे त्याचे गिल्स आहेत त्याने ते श्वसनास त्याला मदत करतात, श्वसन करतो त्याने, तो श्वासोच्छवास चालतो। तर हे टाकून द्यायचं आपल्याला, हे आपण खात नाही। हे जे वरचं कवच वगैरे आहे ते टाकून द्यायचं, हे टाकून द्यायचं। आता ह्याचे 2 तुकडे करा अथवा तसंच ठेवा। हे जे पिवळं दिसतंय आतमध्ये ती त्याची लाख आहे, ही आपल्याला घ्यायची असते। हे खायचं असतं, हे चांगलं पौष्टिक असतं। आणि हे जे त्याचं कवच आहे त्याच्यामध्ये पण ही लाख आहे, ती व्यवस्थित बोटाने काढून घ्यायची। सर्व आतमध्ये व्यवस्थित काढून घ्यायची। आणि ह्याच्या आतमध्ये एक आतल्या साईडला हा एक अनावश्यक भाग आहे, तो काढायचा आणि तो आपल्याला खायचा नाही आहे, तो टाकून द्यायचा आहे। अनावश्यक भाग काढायचा, हा काढला आणि हे टाकून द्यायचं असतं। काही लोक घेतात ते, पण आपण हे टाकून द्यायचं, घ्यायचं नाही। आम्ही हे नाही घेत। नंतर ह्याच्यामध्ये हे जे आहे ते व्यवस्थित धुवून घ्यायचं, थोडं पाणी घालायचं आणि हे कवच म्हणजे त्याचा सगळा पौष्टिक भाग हा वापरला जातो, हे आपल्याला खायला घ्यायचं आहे। व्यवस्थित काढून घ्यायचं, याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि व्यवस्थित त्याला सगळा त्याचा आवश्यक भाग काढायचा। हे पाणी घ्यायचं। नंतर हे डेंगे मोठे ते मी थोडे चेचून घेतले आहेत, फोडून घेतले आहेत आणि हे धुवून घेतलं म्हणजे त्याची कच सगळी जाईल। त्यांना साईडला ठेवलं। बारीक डेंगे मिक्सरमध्ये घातले। हे जे कुर्ल्या तोडल्या आहेत त्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घ्यायच्या, पाणी थोडं घालून धुवून घ्यायचं। म्हणजे जी कच वगैरे काय पुळण चिखल असतो, तो चिखल सॉरी पुळण असतं, ती सगळी खाली बसते। अनावश्यक भाग काढायचा, पाणी गाळून घ्यायचं। असं 3-4 वेळा करायचं व्यवस्थित। आणि जो खाली जी कच बसते ती टाकून द्यायची। हे पाणी आपल्याला शिजवताना वापरायचं आहे। असं 3-4 वेळा करायचं, धुवून घ्यायचं व्यवस्थित। आता तळाला हे गाळ बसतो, ह्याच्यामध्ये कच लागते हाताला, ती काढून टाकायची, टाकून द्यायची ती। हे सर्व कुर्ल्या झालेत आणि हे जे आहे मी मिक्सरमध्ये ते बारीक डेंगे बारीक करून घेतले आणि हे सगळं गाळून घेतलंय। धुवून व्यवस्थित ते भांडं घ्यायचं आणि हे सगळं पिळून घ्यायचं। त्याचा डेंग्याचा जो आहे तो चोथा आणि ते पाणी परत आपल्याला गाळून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित सगळा त्याचा रस काढायचा, पिळून घ्यायचं घट्ट, म्हणजे त्याचा रस सगळा निघून येतो। हा सगळा जो पौष्टिकपणा आहे हा आपल्या हाडांसाठी
चांगला असतो. प्रकृतीने उष्ण असणारी कुर्ली ही थंडीतून पावसातून आपण खातो. आता हा रस गाळून घेतला आहे. ह्याच्या खाली पण खाली तो रेसिड्यू जो कच राहते ती टाकायची असते. त्यामुळे हे चांगलं 3-4 वेळा गाळायचं किंवा एखाद्या चांगल्या फडक्यात गाळून घ्यायचं. स्वच्छ फडक्यात गाळून घेतलं की नुसता तो रस येतो. मी हे असं घेतलं आहे. हे टाकून द्यायचं आणि हे सगळं मिश्रण एकत्र घ्यायचं आणि फोडणी द्यायची आणि मसाला वगैरे तुम्ही जो प्रिपेअर कराल तो आणि हे फोडणीला टाकायचं. बाकी वाटण वगैरे असतं ते लावायचं आणि चांगला झणझणीत रस्सा बनवायचा.